कबुतरांच्या माध्यमातून मतांचे राजकारण केले जात आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। कबूतर खाण्याचा वाद जो आहे तो नाहक आहे, विनाकारण आहे आणि कबुतरांच्या माध्यमातून कुठे ना कुठे मतांचं राजकारण केलं जात आहे। या सरकारला खोड आहे दरवेळेस भांडणं उकरून काढण्याची। मागच्या काळात भाषेवरून वाद उकरून काढला, त्याच्या आधी ओबीसी नॉन ओबीसीचा वाद काढला, त्याच्यानंतर आता हा कबूतर आ जा जा हा एक नवीन वाद काढला आणि या निमित्तानं आता भारतीय जनता पार्टीने स्वतःच कबूतर जिहाद जो आहे हा पुकारलेला आहे। कबुतरांना दाणे टाकणे हा विषय नाही, कबुतरांना जिवंत राहण्याचा अधिकार आहे, त्यांना दाणे जरूर टाका, मात्र सरकारने व्यवस्था करावी। लोढाजींनी एक स्वतंत्र बिल्डिंग त्यांना द्यावी, लोढा कबूतर प्लाझा, आणि त्या ठिकाणी खुशाल कबुतरांना सांभाळावं। मात्र सरकार जे आहे अशा मुद्द्याच्या अनुषंगाने लोकांना आपसात लढवत आहे। महावीर जे आहेत हे महान भारताचे संत परंपरेतील एक भगवान स्वरूपाचं एक व्यक्तिमत्व आणि एक तत्वज्ञान आपल्या देशात होऊन गेलंय आणि राहता राहिला काँग्रेसचा आणि महावीरांचा संबंध, तर सर्वोदयाचं सूत्र जे आहे हे काँग्रेसने महावीरांकडून घेतलेलं आहे आणि त्यामुळे त्या धर्मात विनय आहे, विवेक आहे, विचार आहे। असे लोक अजिबात अशा प्रकारचा विचार करू शकत नाही। मात्र बाहेरून लोक आणून दंगा करो पथक आणून या एकंदरीत मुद्द्यात हे आग ओतण्याचं तेल ओतण्याचं काम सुरू आहे। हास्यास्पद निर्णय आहे। आता हे घरात जातील, फ्रीज उघडतील, तुमच्या घरात मटण आहे का ते बघतील आणि कसा याचा पालन करणार। हवेला चालू नको म्हणण्यासारखं आहे। कोणी काय खावं काय खाऊ नये, कोणाची पूजा करावी कोणाची करू नये, या संदर्भामध्ये देशाच्या संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले। हे मधात बंच ऑफ थॉटवाले नाक खुपसणारे कोण होतात? बच्चू कडू यांना नुकतीच मुंबई सेशन कोर्टाने 6 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे। तर शिक्षेपुढे आम्ही झुकणार नसून आम्ही वरच्या न्यायालयात दाद मागू, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे। 17-18ला महापरीक्षा घोटाळा झाला। महाराष्ट्रभर सगळ्या इकडे मास कॉपी होत होती, कुठलेही सुविधा सेंटरवर नव्हत्या। प्रचंड मेहनतीनं अभ्यास करून शेतकरी शेतमजुरांचे पोरं पुण्याला येऊन विविध प्रकारचे क्लास लावून पैसे खर्च करताय, परंतु नेमका परीक्षेतच घोटाळा असल्यामुळं मेहनतीला काही उरलेलं नव्हतं। सरळ सरळ सगळ्या इकडे जो पैसे देईन त्याचाच मुलगा नोकरीवर लागत होती, अशी व्यवस्था होती। मध्य प्रदेशमध्ये जो महाव्यापम घोटाळा झाला त्याच कंपनीला महाराष्ट्र सरकारनं काम दिलं होतं। याच्याबाबत आम्ही आंदोलन केली, तक्रारी केल्या। मुख्यमंत्री त्यावेळी देवेंद्रजी फडणवीस त्यांना सांगितलं, पण सगळं काही मिलीभगत होतं असं एकंदरीत चित्र होतं। आम्ही IT संचालकाला सांगितलं का हे सगळं बंद करा, ज्या सुविधा आहे त्या सुविधा भेटत नाही, मास कापी होतं आणि मेहनतीनं मोठ्या कष्ट करून शिकणाऱ्या पोरांचा मोठ्या प्रकारचा लॉस होतात, त्यांचं आयुष्य उधळलं जातं। या संदर्भात आंदोलन केलं आणि त्याच्यावर आमचा गुन्हा दाखल झाला 353 आणि आज आम्हाला काल आमच्यावर 6 महिन्याची सजा मला सुनावली गेली। ते एकत्रित करावं लागेल म्हणजे 3 महिन्याची असेल आणि 5-5 हजार रुपयाचा 10,000 रुपयाचा दंड झाला। पुन्हा एक न्यायालयानं आमच्यावर सजा सुनावलेली आहे। आतापर्यंत 5 केसेसमध्ये आमच्यावर गुन्हे दाखल झाले, एकूण 350 गुन्हे दाखल झाले, 5 गोष्टीवर सजा सुनावली आहे आणि ते सगळ्या बेवपारवाईमुळं प्रशासन काम करत नाही, सरकार लक्ष देत नाही आणि अशा सगळ्या याच्यामध्ये हे गुन्हे दाखल होतं, आमच्यावर सजा सुनावली जातं। पण न्यायालय कधी या सगळ्या गोष्टीकडे पाहणार का? सेवा हमी कायदा निर्माण झाला, सेवा हमी कायद्याच्या किमान आम्ही पाहतो का 7 दिवसाच्या आत त्याला एखाद्या सामान्य माणसाचा अधिकार आहे, त्याला पत्र दिलं पाहिजे, काय कारवाई केली ते सांगितलं पाहिजे, पण एकाही कार्यालयात कुठलीही कारवाई होत नाही। पर्यायी लोक आमच्याकडे येतं, आम्ही त्यांना फोन करतो किंवा डायरेक्ट जातो आणि काही बोललो तर 353 सारखं हत्यार उपसलं जातं। देवेंद्रजींचं उपकारच केले, कारण त्यांनी हा 2 वर्षाची असणाऱ्या कायद्यात 353 मध्ये बेलेबल होती, 2 वर्षाची सजा सुनावली जात होती, आता ती 3 वर्षाच्या वर झाली आणि म्हणजे एक चांगलं संरक्षण आता अधिकाऱ्यांना दिलेलं आहे। काही बोललं काही झालं तर तो लगेच सांगतोय 353 लावू का, म्हणजे त्यांना बोलायचं नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचं म्हणायचं नाही, आवाज उठवला तर आमच्यासारख्यांवर अशा कारवाई केल्या जातं। आता शेतकरी आंदोलन सुरू आहे आणि या शेतकरी आंदोलनातच अशा प्रकारच्या रिझल्ट लगेच लागत आहे, लगेच सगळ्या केसेस आमच्या टेबलावर येऊन पडत आहे, लगेच त्याचे निर्णय होत आहे।
म्हणजे कुठलं काहीच करू नका, नाहीतर तुमच्यावर अशा प्रकारचे खटले चालून तुमच्या विरोधात निकाल लावला जाईल काय, अशाही प्रकारची भीती दाखवल्या जात आहे. परंतु आम्ही हटणार नाही. शेवटपर्यंत सामान्य माणसाचा हा लढा बच्चू कडू चालू ठेवेल. वरच्या कोर्टात लगेच जाऊ आणि न्यायाची अपेक्षा करू. धनंजय मुंडे यांची मुंबईत 3 ते 4 घरं आहेत. तरीही मुंडेंना जर घर नसेल तर त्यांनी माझ्या घरी यावे असं खोचक वक्तव्य करुणा मुंडे यांनी केलं आहे. धनंजय मुंडेंनी अजून त्यांचं जे शासकीय निवासस्थान आहे ते सोडलेलं नाहीये. त्यांना मनाची नाही तरी जनाची लाट वाटली पाहिजे, जे जनप्रतिनिधी आहे. आणि आज तुम्ही गेले 5 महिनेपासून तुम्ही मंत्रिपदावर नाही आहे, तरी पण शासकीय निवासस्थानाचा तुम्ही उपयोग करून घेताय. आणि तुम्ही म्हणताय तुमच्याकडे मुंबईमध्ये फ्लॅट नाही आहे. असे खोटारड्या माणसांनी लोकांना बघायला पाहिजे की धनंजय मुंडे किती खोटारडा आहे. मालाबार हिलमध्ये फ्लॅट आहे, सांताक्रूजमध्ये फ्लॅट आहे, पवाईमध्ये एक फ्लॅट आहे, नवी मुंबईमध्ये पण एक फ्लॅट आहे. तरी पण असे खोटे नाटे बहाणे करताय की माझ्याकडे फ्लॅट नाही आहे, त्याच्यासाठी मी कुठे जाऊ, माझी मुलगीचं शिक्षण, माझी प्रकृती चांगली नाही आहे. अरे ही सगळी खोटी बात करण्याची काय गरज आहे. त्याच्यासाठी धनंजय मुंडे, जरी तुझ्याकडे फ्लॅट नाही आहे तर तू आपला जे सांताक्रूजवाला फ्लॅट आहे, 8 वर्ष तू इथे राहिलेला आहे, तू इथे येऊन राहा. मी माझ्या मुलाबाळांच्या सोबत घेऊन मी बाहेर कुठेतरी जाऊन राहते किरायाच्या फ्लॅटवरती. तू पण शासकीय निवासस्थान सोडा. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. तुम्हाला का काढ वाटतं असं मला माहिती, आम्हाला काही वाटत नाही कधी असं. म्हणजे मी खरंच सांगतो मनातून, आमच्या सरकारमध्ये कधी अजित पवारने आपली लाईन सोडली नाही. अजित दादाची एक लाईन आहे काम करण्याची. अजित दादा कधी त्या लाईनच्या पलीकडे क्रॉस करत नाही. त्यांचं लाईन ठरली आहे, एवढं करायचं तेवढं ते काम करतात. एकनाथ शिंदे साहेबांची लाईन वेगळी ठरलेली आहे. आणि भाजपाचा आम्ही शेवटी भाजपहून आम्ही सर्वात मोठ्या पक्षामध्ये आहे, त्यामुळं आम्हाला दोघांनाही सांभाळून त्या ठिकाणी पुढं जायचं आहे. त्यामुळं कधी लाईन क्रॉस होणार नाही याची काळजी भाजपही घेत आहे, अजित पवारची घेत आहे आणि एकनाथ शिंदेची घेत आहे. नाहीतर एवढं मोठं बहुमत लोकांनी दिलं आम्हाला, त्या बहुमताचा अनादर कसा करू आम्ही. आम्हाला बहुमताचा आदर करावा लागेल. एकनाथजी आहे, देवेंद्रजी आहे, आम्ही सर्व आहोत. आम्हाला आदर नाही केला आम्ही बहुमताचा. शेवटी जनता जनार्दन आहे, त्यांचा विचार आम्हाला करावा लागत आहे. 14 कोटी जनतेने बहुमत दिलं आम्हाला. त्यामुळं हे विचार सोडून द्या की अजितदादा काही वेगळे आहे, एकनाथजी काही वेगळे आहे आणि फडणवीस साहेब काही वेगळे आहे. इथे केसरकर साहेब बसले आहे. मी तुम्हाला जबाबदारी सांगतो की मी असं काही प्रेसमध्ये बोलायचं आहे, काहीतरी टोलाटोली करायची म्हणून बोलत नाही. काही भांडणं नाही आहे, कुठेही वाद नाही आहे. सर्व आपापला मर्यादा पाळून आहेत आणि मर्यादेत सर्व काम करतात. साहेब, राक्षसी बहुमत आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी आनंदाचा शिदा ही जी योजना आहे त्या योजनेवरून केली. वडेट्टीवारला पुढचे 15 वर्ष महाराष्ट्रात काही सत्ता दिसत नाही, त्यामुळं असे ते बोलत राहतात. साहेब, दोन्ही ठाकरे बंधू आगामी काळात एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये परिणाम होईल. त्यांना आमच्या शुभेच्छा आहे, शुभेच्छाही आहे. आणि चांगलं आहे की महाराष्ट्राची भारताची संस्कृती आहे की परिवाराने एकत्र येऊन काम केलं पाहिजे. फक्त आता राजकारणाकरताच एकत्र येत आहे की प्रत्येक बाबींनी एकत्र आले पाहिजे. परिवार म्हणून जेव्हा एकत्र येतो भाऊ तेव्हा आपल्या जी संस्कृती आहे त्याप्रमाणे सर्वच विषयात एकत्र आलेलं कधी चांगलं आहे. काही फरक पडत नाही. शेवटी जनतेला माहिती आहे, केंद्रातलं मोदीचं सरकार, महाराष्ट्राचं देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजित पवारांचं सरकार, हे 2 सरकारं डबल इंजिन सरकारच मुंबईचा विकास करू शकतं. मुंबईकरांच्या प्रत्येकाच्या मनात आहे की आता राजकारणाच्या बाहेर निघून, टीकाटिप्पणीच्या बाहेर निघून, सकाळी 9 वाजताच्या भोंग्याच्या बाहेर निघून आपल्या सर्वांना एकत्र महाराष्ट्र मजबूत करण्याकरता काम करायचं आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये मुंबई ही इंटरनॅशनल शहर ज्या पद्धतीनं करण्याचा विचार देवेंद्रजींनी केला आहे आणि ज्या पद्धतीचं मुंबईचं डेव्हलपमेंट आता सुरू झालं आहे, लोकांना विकास पाहिजे आहे
आणि मी तुम्ही दाव्याने सांगतो आतापर्यंत कधी न मिळालेलं, म्हणजे मुंबईच्या महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये कधी बहुमत न मिळालेलं बहुमत महायुतीला महानगरपालिकेत मिळेल. मी तुम्हाला कोऱ्या कागदावर लिहून द्यायला तयार आहे. कारण लोक विकासाकडे आहे, मराठी माणूस विकासाकडे आहे. जातीपातीच्या नावाने किंवा समाजाच्या नावाने, हिंदी भाषी मराठी भाषेच्या नावाने किती वाद लावले तरी जेव्हा बटन दाबायला माणूस जातो तेव्हा बटन दाबताना हाच विचार करतो की माझ्या बटणीच्या मागे विकासाचा संकल्प आहे. आणि देवेंद्र फडणवीसांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे, विकसित मुंबईचा संकल्प केला आहे. त्या संकल्पाला, एकनाथ शिंदेच्या संकल्पाला साथ देतील लोक. जात पात धर्म भाषा याला सोडून साथ देतील आणि मुंबईमध्ये प्रचंड बहुमत, म्हणजे विचार नाही करू शकणार तुम्ही, एवढं मोठं बहुमत महायुतीला मिळणार आहे. राहुल गांधी यांनी ज्या भाजप सरकार हे पूर्णपणे मतदारांची चोरी करूनच सत्तेवर आलंय अशी भावना निर्माण होते. आणि तुम्ही म्हणताय एकीकडे आत्ताच विधान करताय की महानगरपालिका मुंबईची प्रचंड बहुमताने येईल. नेमकं यामध्ये अनेक कन्फ्युज लोकांना आहेत, काय आपण ते कसं दूर करणार? मी तुम्हाला प्रश्न विचारतो. पहिला, 1 लाख बूथवर लोकसभा विधानसभेची निवडणूक झाली. 1 लाख बूथवर 1 लाख बूथवर सर्वच पक्षाचे बूथ लेवल एजंट आहेत. विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये मतदार यादी जेव्हा प्रकाशित होतं तेव्हा प्रत्येक पक्षाला संधी असतं त्या यादीवर आक्षेप घेण्याची. मतदानाची जेव्हा मशीन सील होतं तेव्हाही प्रत्येक पक्षाला ऑब्जेक्शन घ्यायचा अधिकार आहे. म्हणजे तुम्ही पूर्ण प्रक्रिया होत असताना काही ऑब्जेक्शन नाही घ्यायचे. लोकसभेत तुम्ही आमच्यापेक्षा जास्त मतं घेतले, तुम्ही आमच्यापेक्षा जास्त निवडून आले, तेव्हा मशीनही बरोबर होती, यादी बरोबर होती. आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या लाडक्या बहिणींनी आम्हाला मतं दिले, लाडक्या कास्तकारांनी मतं दिले. म्हणजे आज 2.5 कोटी लाडक्या बहिणीची योजना आम्ही केली. 45 लाख शेतकऱ्यांना वीज बिल माफ केले. आमच्या एकनाथ शिंदे सरकारने, तेव्हाच्या देवेंद्र फडणवीस सरकारने अत्यंत महत्त्वाचे 5 निर्णय असे घेतले जे निर्णय, ज्याचा निर्णयाचा संबंध 5 कोटी लोकांशी आहे, पारिवारिक आहे. 5 कोटी परिवाराला डायरेक्ट संबंध होता. 45 लाख शेतकरी म्हणजे 4 मतं. 2 कोटी लोकांना आम्ही डायरेक्ट शेतकऱ्याचे वीज बिल माफ केले. 2.5 कोटी लाडक्या बहिणींना आम्ही त्या ठिकाणी अनुदान सुरू केलं. त्या लोकांना साहजिक वाटलं की या महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं तर आमच्या लाडक्या बहिणीची योजना 5 वर्ष चालू राहील. आणि महत्त्वाचं काय, आम्ही ज्या पद्धतीने शिंदेसाहेबांनी देवेंद्रजींनी योजना सुरू केली, काँग्रेसने खुला विरोध केला की आम्ही आलो तर लाडकी बहिणी योजना बंद करू. मला सांगा, तुम्ही पूर्ण प्रक्रियेवर ऑब्जेक्शन घेतलं नाही. निवडणुकीच्या 1 वर्षाने म्हणता की ते मतदार यादी चुकीची होती, ती मतदार यादी चुकली होती, ते भाजपनी चोरी केली आणि ते मतदार यादी चुकीची झाली. तुमचे लोक झोपले होते का? मतदार यादी प्रकाशित केली निवडणुकीत झोपले होते का? निवडणुकीच्या मतदानापर्यंत एक ऑब्जेक्शन नाही आहे. अच्छा, जे निवडणूक हरले ना बाळासाहेब थोरात, त्यांनी म्हणावा मी त्या ठिकाणी निवडणूक हरलो, ते मतदार यादीमुळे हरलो आहे का? त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदार यादी नव्हती पाहिली. नाना पटोले फक्त 200 मताने आले, ते मशीनवर हरले, बॅलेटवर जिंकले नाना पटोले. त्यांच्या कार्यकर्त्याला विचारा मतदार यादी बरोबर आहे का नाही. माझ्या कामठी विधानसभेतल्या कार्यकर्त्याला, काँग्रेसच्या कार्यकर्त्याला विचारा, त्यांनी मतदार यादी बघितली नव्हती. हे खोटारडेपणा आहे. आणि मी तुम्हाला आत्ता सांगतो, मग आजही चॅलेंज आहे आता आमचं सर्वांचं. आत्ता महानगरपालिका, नगरपालिका, वेंगुर्ला, सावंतवाडीची निवडणूक आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आताच मतदार यादी चेक करून घ्या. आता उद्या काय करतील, सावंतवाडी समजा केसरकरांनी महायुतीने जिंकली तर म्हणतील मतदार यादीच बोगस होती. मुंबई आम्ही जिंकली तर मुंबईची मतदार यादी बोगस होती. आत्ता माझं आव्हान आहे, तुम्हाला टेस्ट करून घ्यायची आहे ना 51% मताची. महायुतीला 51.78% मतं मिळाली. अजून टेस्ट करायची आहे का? तर पुन्हा उद्या टेस्ट की. पण आत्ता मतदार यादी चेक करून घ्या. म्हणजे उद्या हे म्हणायला नको राहुल गांधींनी, अरे ते मुंबई हारली कारण मतदार यादी चूक होती. आत्ता तुम्हाला प्रभागाची मतदार यादी प्रकाशित होणार, आता तुम्हाला वार्डाची होणार, ते चेक करा ना. तुमचे आता बूथ लेवल एजंट आहे ना, त्याला सांगा काँग्रेसच्या लोकांना, आदेश काढा राहुल गांधी की आदेश काढला पाहिजे काय तुम्ही आधी चेक करून टाका. हे काहीतरी खोटारडेपणा आहे. निवडणुका हरण्यापूर्वीच पहिले सांगून द्यायचं आहे की बाबा पहा, ते मतदार यादी बदलणार, त्यांचं सरकार होतं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, मोदीजी प्रधानमंत्री आहे, पुन्हा महानगरपालिकेची यादी बदलली. ते केसरकरचा प्रभाव खूप सावंतवाडीवर आहे, त्यांनी यादी बदलून टाकली. म्हणजे हेच सांगतील. त्यापेक्षा आता त्यांना संधी आहे ना, विधानसभेच्या बरोबरीची निवडणूक होते. आता
म्हणजे जेवढी विधानसभेची निवडणूक मोठी होती त्यापेक्षाही मोठी निवडणूक आत्ताची आहे डिसेंबर महिन्यात. आणि मग या डिसेंबर महिन्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा काँग्रेसला आमचं खुलंच आव्हान आहे की आम्ही 51% मतं घेऊन पुन्हा जिंकणार आहोत. मतदार यादी आताच चेक करून घ्या. साहेब त्याला करतायत की मी हा मतचोरीचा मुद्दा मांडल्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे आणि तशी त्यांनी लेखी तक्रार दिली आहे. अहो हे खोटारडे आहे, खोटारडे आहे. खोटं बोलून रेटून, खोटं बोल पण रेटून बोल, खोटं बोल पण रेटून बोल असा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. राहुल गांधीला याशिवाय दुसरं नरेटिव्ह नाही. या देशात त्यांना विकासाचा कुठलाही त्यांच्याकडे व्हिजन नाही. राहुल गांधीकडे कुठलंही त्या ठिकाणी समर्पक उत्तर नाही. त्यांची पार्टी वाचवायची आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांना थांबून ठेवायचे आहे. त्यांचे कार्यकर्ते त्यांना जर असं बोललं नाही तर थांबणार नाही. त्यांची पार्टी रोज फुटतायत. आज बघा तुम्ही उत्तर महाराष्ट्राने कुणाल पाटील निघाले, तिकडे पश्चिम महाराष्ट्रातनं लोक बाहेर चालले गेले, उत्तर महाराष्ट्रात लोक बाहेर गेले, विदर्भात लोक बाहेर चालले आहे. त्यांची पार्टी टिकवण्याकडे त्यांना काही मुद्दा नाही, त्यामुळे असं बोलतात.